नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओत आपण पाहणार आहोत रामायण थोडक्यात कथा. रामायण कथा ही हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वपूर्ण पुराण कथा आहे. वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या या महाकाव्यात प्रभू श्रीराम आणि त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांचे वर्णन आहे. रामायण मुख्यतः धर्म, नीतिमत्ता, प्रेम, कर्तव्य आणि आदर्श जीवनाचे सुंदर चित्रण करते. रामायणाचे 7 कांड आहेत, सप्तकांड आहेत. खाली रामायणाची कथा मराठीत थोडक्यात दिली आहे, ती मी तुम्हाला सांगतो. बालकांड. अयोध्येचा राजा दशरथ यांना 4 पुत्र झाले. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. राम राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांचे पुत्र होते. राम व सीतेचे स्वयंवर झाले आणि ते दोघे विवाहबद्ध झाले. राम आणि सीता यांचे जीवन सुखमय होते. दुसरा कांड आहे अयोध्या कांड. राजा दशरथ वृद्ध झाल्यामुळे रामाला अयोध्येचा राजा करण्याचा निर्णय घेतला. मात्र कैकेयीने तिच्या 2 वरदानांचा उपयोग करून रामाला 14 वर्ष वनवास पाठवण्याची मागणी केली आणि तिचा मुलगा भरत राजा व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. रामाने वडिलांचे आदेश मानून वनवास पत्करला. त्यांच्यासोबत सीता आणि लक्ष्मणही गेले. तिसरं कांड आहे अरण्यकांड. यामध्ये वनवासात राहत असताना राम, सीता आणि लक्ष्मण अनेक ऋषी मुनींना भेटले. पण लंकेचा राक्षस राजा रावणाने सीतेचे अपहरण केले आणि तिला लंकेत नेले. चौथं कांड आहे किष्किंधा. राम आणि लक्ष्मण यांना सीतेच्या शोधात सुग्रीव व हनुमान यांची मदत मिळाली. सुग्रीव वानर राजा बनला आणि त्याने सीतेचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी हनुमानासह आपल्या वानर सेनेला पाठविले. 5वं कांड आहे सुंदरकांड. यामध्ये हनुमानाने लंकेत जाऊन सीतेला शोधून काढले आणि रामाचा संदेश दिला. त्याने रावणाचा अहंकार मोडून लंकेला आग लावली. 6वं कांड आहे युद्धकांड म्हणजेच लंकाकांड. राम व रावण यांच्यात भयंकर युद्ध झाले. रामाने रावणाचा वध केला आणि सीतेची सुटका केली. रामाने अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना केली. 7वं कांड आहे उत्तरकांड. यामध्ये राम अयोध्येला परतले व राज्याभिषेक झाला. त्याचे राज्य म्हणजेच रामराज्य म्हणून प्रसिद्ध आहे, जिथे सर्वत्र सुख, शांतता आणि न्याय होता. आणि रामायणाचे हे तत्वज्ञान, रामायणात सांगितलेले आदर्श, कर्तव्य भावना, धर्म आणि नीतिमत्ता आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या कृत्यांमुळे आपल्याला नेहमीच प्रेरणा मिळते. मित्रांनो, रामायणाबद्दल ही थोडक्यात सांगितलेली कथा तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.